नमस्कार, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। WRD महाराष्ट्र यांची रिक्रुटमेंट आली होती आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदासाठी CA साठी। तर याच्या संबंधीचं एक नवीन शासनाचं परिपत्रक आलेलं आहे। तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। बघा, नुकतंच आलेलं आहे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन दिनांक 31 जुलै 2025 चं एकदम लेटेस्ट परिपत्रक आहे। विषय त्याचा काय आहे, जलसंपदा विभाग सरसेवा भरती 2023 मधील प्रतीक्षा सूचीचा कालावधी वाढवण्याबाबत, म्हणजे त्याचा वेटिंग लिस्टचा कालावधी वाढवण्याबाबतची अपडेट जी आहे तर ती आलेली ती पाहणार आहोत। 2025 मध्ये ज्या काही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सरसेवा होतील त्याच्यासाठी एक ऑल इन वन बॅच आपण लॉन्च केलेली, ज्याच्यामध्ये तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आणि नॉन टेक्निकल सब्जेक्ट हे दोन्ही सब्जेक्ट तुमचे कव्हर केले जातील। बॅचची फीस पण आपण फार कमी ठेवलेली आहे 1999, पण या फीस मध्ये तुम्हाला आणखी एक स्टॉप मिळू शकतो जर तुम्ही हा GM10X सिक्रेट कोड यूज करत असाल तर। त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि आमच्या प्रतिनिधींचा नंबर आहे, काही प्रॉब्लेम आला, टेक्निकल प्रॉब्लेम आला किंवा काही माहिती विचारायची असेल त्यांना हक्काने विचारा, ते तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतील। 2023 मध्ये ही जाहिरात आली होती, जवळपास 4497 पदांची जाहिरात होती, परंतु त्याच्यामध्ये आपले जे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क चं पद होतं, तर त्यासाठी एवढ्या जागा वेगवेगळ्या परिमंडळात जे आहेत तर त्या आलेल्या होत्या। तर त्याच्या संबंधीचं अपडेट त्यांनी दिलेली की 1/8/2024 रोजी आम्ही या पदाचा निवड यादी आणि वेटिंग लिस्ट ही जाहीर केलेली होती। वेळोवेळी आम्ही सुधारित वेटिंग लिस्ट जाहीर करत होतो, परंतु 1/8/2024 ला याची निवड यादी आल्यामुळे नियमानुसार सामान्य प्रशासनाच्या एक GR आहे 4/5/2022 चा GR आहे, त्यानुसार एका वर्षापर्यंतची वेटिंग लिस्ट व्हॅलिड असते। मग याची मुदत ही 1/8/2025 ला संपत आहे, तरी पण तुम्हाला माहिती आहे मधल्या कालावधीत त्यांना रिझल्ट बाकीच्या गोष्टींना वेळ झाला, म्हणूनच त्यांनी काय सांगितलेले की आम्ही पुन्हा तुम्हाला 6 महिने या निवड यादी आणि प्रतीक्षा यादी यांना आम्ही देत आहोत। म्हणजे 6 महिन्यापर्यंत आतापर्यंत त्यांच्या ज्या काही वेटिंग लिस्ट आहेत पुन्हा त्यांना वाढ मिळणार आहे। आता या वाढ मिळून फायदा काय होणार आहे की जे मुलं वेटिंग लिस्ट मध्ये असतील ना त्यांचे मात्र आता सिलेक्शनचे चान्सेस वाढलेत। फॉर एक्झाम्पल आपण काय करूया, वेबसाईटवर जाऊया। बघा, ही त्यांची वेबसाईट आहे wrdmaharashtra.gov.in। मग याच्यामध्ये तुम्ही बघा की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच्या फार लेटेस्ट मध्ये आतापर्यंत आलेले आहेत। म्हणजे तुम्ही जर पाहिलं बघा इथं त्यांनी दिलेले असेल, बघा हे ठाणेची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे 27/7/2025 28 जुलैची यादी आहे, ती एकदम लेटेस्ट मधली यादी पाहायला मिळते। पण ही यादी 1/8 ला हे झाली असते ना, एक्सपायर झाली असते, पण आता 6 महिन्यांची वाढ दिल्यामुळे ही यादी व्हॅलिड असेल, बाकीच्या उमेदवारांना इथं संधी जी आहे तर तिथं मिळू शकते। ओके, फॉर एक्झाम्पल ही आपल्याकडे एक यादी आहे अमरावती परिमंडळची, ही बघा 7 जुलैलाच नेमकी आलेली आहे। याच्यामध्ये हे जे विद्यार्थी आहेत ना यांचे सिलेक्शनचे चान्सेस वाढलेले आहेत। जर निवड यादीमधील काही लोकांनी सोडलं, त्यांनी दुसरीकडे जॉईन केलं तर या जागा ह्या वरती सरकत राहतील, पुन्हा वेटिंग लिस्ट मध्ये बाकीच्या उमेदवारांना तिथे जे आहे तर ती संधी तिथे मिळणार आहे। म्हणूनच पुढचे 6 महिने तुम्ही ही यादी आहे ना व्यवस्थित पद्धतीने बघून ठेवा। काय होतं, खूप पूर्वी आपण एक्झाम दिलेली असते, आपण काही पाहत नाही, नेमकं त्याचं सांगतात की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपण जात नाही, मग दुसऱ्यांना संधी मिळून जाते। ते काही आपल्याला शक्यतोवर येतो मेसेज येतो नाही येतो त्यांचं ते आपल्याला माहित नाही, पण तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करेल, तुम्ही परीक्षा दिली असेल ना, तुम्हाला वाटत होतं की तुमचे चांगले गुण होते, तर एकदा या याद्या आहेत ना व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या मित्रांनो, सुधारित याद्या बघून घ्या। मे बी ती यादीमध्ये तुमचं नाव असू शकतं, तुम्हाला काय माहिती, त्यांच्या डिपार्टमेंटला जाऊन विचारून बघा की सर माझं नाव यादीत आलेले, मला कधी व्हेरिफिकेशनला बोलवणार किंवा पुढची प्रोसेस काय असणार, तर त्या संपर्कात राहा। कारण की एवढी मेहनत करून तुम्ही इथपर्यंत आलेत आणि तुम्ही जर पाहिलंच नाही आणि तुम्ही खूप साऱ्या वर्षांनी पाहिल्यानंतर तुम्हाला खूप मोठं रिग्रेट होईल मित्रांनो। म्हणून तुम्हाला एक विनंती आहे मित्र म्हणून की तुम्ही या याद्यामध्ये जे आहे ना तुमचं नाव जिथं फॉर्म भरला असेल ना तिथे एकदा तुम्ही तुमचं नाव जे आहे तर ते नक्की चेक करून ठेवा। ओके, त्यासोबतच आपल्या चॅनलवर इतरही व्हिडिओज आहेत, ज्या पद्धतीने नाशिक मनपाची एक जाहिरात येणार आहे 140 पदांसाठी, सिव्हिलच्या खूप चांगल्या जागा येणार आहेत। त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगर मध्ये पण सिव्हिल JEE आणि AE CA च्या चांगल्या जागा येणार आहेत, म्हणून त्यांच्यासाठी पण तुम्ही तयारी करू शकता। मेकॅनिकल वाल्यांना RTO AMVI ची खूप चांगली संधी जी आहे तर ती यावर्षी येणार आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकतात। सिव्हिल वाल्यांना मृद आणि जलसंधारण विभाग इथं जे आहेत तर ते खूप मोठा नवीन त्यांनी आकृतीबंध मंजूर केले, त्याची पण जाहिरात येणार आहे, तर या सगळ्या व्हिडिओ जे आहेत तर ते तुम्ही नक्की बघू शकतात। तसेच इग्नाइट अकॅडमीने आपले दर्जेदार कोर्सेस विविध स्ट्रीम मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत। बघा, लॉ MBA ला ऍडमिशन घेण्यासाठी खूप सारे इंजिनिअरिंग नंतर MBA पण करतात, तर ती MBA ची एक CET असते, तर त्या MBA ची जी काही परीक्षा असते प्रवेश परीक्षा, तर त्यांची पण आपण आता जी आहे तर ती तयारी करून घेतो इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून। याच्यासाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकतात।
त्याच पद्धतीने तुमच्या घरात जर कोणी शालेय विद्यार्थी असेल, तुमच्या नातेवाईकांमध्ये असेल, तर त्याला हे चॅनल आपलं नक्की रेफर करा. इग्नाइट पाठशाला म्हणून, याच्यामध्ये आपण शालेय स्पर्धा परीक्षांविषयी माहिती देतो आणि ही माहिती तुम्हाला नक्कीच असली पाहिजे, कारण की तुमच्या घरात जर कोणी शालेय विद्यार्थी असेल तर त्याचं शिक्षण हे मोफत दर्जेदार होऊ शकतं, त्याला स्कॉलरशिप मिळू शकते. फक्त आपल्याला माहिती असत नाही, म्हणून पालकांनी तर हे चॅनल अवश्य जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवलंच पाहिजे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.